राज्यातील नगरपालिकांसह नगरपरिषद आणि नगरपंचायतींचं आरक्षण जाहीर झालंय। या आरक्षणामुळे अनेक ठिकाणी इच्छुकांच्या आशांवर पाणी फिरलंय। श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईंच्या शिर्डीत नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाल्यानं स्थानिक राजकारणात हालचालींना वेग आलाय। सर्वधर्म समभावाचा संदेश देणाऱ्या साईंच्या शिर्डी नगर परिषदेसाठी आरक्षण जाहीर झालं। नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाल्यानं खुल्या वर्गातील अनेक इच्छुकांचा अपेक्षाभंग झाला। 2 दिवसांपूर्वी आरक्षण जाहीर होताच शिर्डीच्या प्रवेशद्वारावर विखे समर्थकांचा फ्लेक्स झळकला। हा फ्लेक्स नाराजीचा होता की पाठिंब्याचा, यावरून शिर्डीच्या राजकारणात चर्चा रंगू लागल्या आहेत। आणि बाबांना हे कळालं असेल की खाली चालणाऱ्या गोष्टी ह्या शिर्डीसाठी योग्य नाही, आणि म्हणून बाबांनी दिलेला कौल हा सर्वोपरी सगळ्यांनी मान्य करावा आणि तो केला पाहिजे। पण एक गोष्ट विश्वासाने सांगतो की अध्यक्ष कोणी जरी झाला तरी शिर्डीचा विकास हा फक्त नामदार साहेबच करणार, या बाबतीत कुठलीही शंका नाही। हे पद येतात जातात, मधल्या कालावधीमध्ये तुम्ही देखील आमचा अध्यक्ष पळून तुमचा अध्यक्ष केला होता, तरी सुद्धा निधी मलाच द्यावा लागला। त्यामुळे खुर्चीवर कोणी जरी बसलं तरी अनुदान हे आम्हीच देतो। त्यामुळे या स्पर्धा जेवढ्या कमी होतील आणि या स्पर्धा विकासात्मक दृष्टिकोनातून नाहीये, त्याला आपण म्हणतो की ऊपर वाले की लाठी में आवाज नहीं रहती। मी आता आल्याला बोर्ड पाहिला आमच्या बापूंनी लावला, मलाही वाईट वाटलं की बापूंची संधी हुकली। मी बापूंनाच तिकीट देणार होतो, पण आता काय मला माझ्या मनात बापू होते, काल रात्री माझ्या स्वप्नात ते आले। पुढे नाही, ते मी स्पष्टीकरण देणार नाही, छोटे पण बापू माझ्या मनात होते की बापूला यावेळेस आपण संधी द्यायची। छोटे का मोठे ह्या चर्चेचा भाग आहे, ते खुलासा आपण कशाला करावं, संभ्रमात असू द्या, कारण की जीव तसंही शकत नाही। त्यामुळे मी काही केलेलं नाही। कमलाकर भाऊ आपल्या भाषणामध्ये वारंवार सांगत होते की दादा तुम्ही केलं, तर मी काही केलेलं नाही। व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये शूटिंगच्या माध्यमातून संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकच एससी निघाला, ते आपल्या शिर्डीत निघालं। दरम्यान आरक्षण जाहीर झाल्यानंतर शिर्डीचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर आणि अभय शेळके यांनी सावध भूमिका घेतली। इच्छुकांची संख्या मोठी होती हे दोघांनीही मान्य केलं, मात्र फ्लेक्स विषयी कोणतीही भूमिका न घेता त्यांनी तो विषय लावणाऱ्यावरच सोपवला। नाही, आता ज्यांनी बोर्ड लावला तो का लावला हा विषय खरं तर त्यांनाच माहिती। त्यांना अपेक्षा होत्या हे त्यातून निश्चित होतं, आणि कदाचित त्यांचा अपेक्षाभंग झाला, आणि त्यांनी ज्या नेत्याबद्दल लावला त्या नेत्याकडून त्यांच्या अपेक्षा असतील, त्या नेत्याने त्यांना कदाचित शब्द दिलेला असेल किंवा त्यांच्या विश्वासावर त्यांनी तयारी केलेली असेल, आणि असं जे आरक्षण निघालं, कारण त्या नेत्यांनी असं म्हटलं होतं की शिर्डीचं आरक्षण हे राखीव निघावं, मी बाबांना पायी चालत येईल, आणि मला वाटतं त्या हेतूने हा स्वागताचा बोर्ड त्यांनी लावलेला आहे। म्हणजे त्यांचा अपेक्षाभंग झाला म्हणूनच तो लावला, आणि त्याच्यामध्ये खरं कारण काय आहे, ज्यांनी बोर्ड लावला आणि ज्या नेत्यांनी याच्यावर भाष्य केलं होतं या दोघांनाच खरं हा प्रश्न विचारला पाहिजे असं मला वाटतं। नाही, आता विषय असा आहे की नाराजी असण्याचं काही कारणच नाही। हे काय ड्रॉ जे पडतात हे मंत्रालयात पडत असतात, आणि याच्यात कुठल्याही प्रकारची फेरफार किंवा अफरातफर होत नसते। याच्यात अगदी चांगल्या पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं त्या ठिकाणी ड्रॉ काढले जातात। कोणाला जर याच्यात काही शंका असेल किंवा काही वाईट वाटलं असेल, त्यात नेत्याचा काही दोष नाही। जो काय फ्लेक्स लावला गेला त्या फ्लेक्समधला मजकूर जो बघितला तर वरचा मजकूर काही अडचण नाही त्याच्याबद्दल, पण खाली जो मजकूर आलेला आहे तो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा असं वाटतं की तो मजकूर त्या ठिकाणी नको होता। उलट आपल्या नेत्याला आपण ऊर्जा दिली पाहिजे त्या ठिकाणी, आणि त्यांच्याबरोबर इतक्या वर्ष काम करत असताना त्यांना आता ज्यावेळेस आपली गरज आहे खांद्याला खांदा लावून किंवा त्यांच्या पुढे जाऊन काम करण्याची जी आपली पद्धत आहे त्याच पद्धतीने खरं कामकाज व्हायला पाहिजे।
विशेष म्हणजे हा चर्चेत आलेला शिर्डी नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष कैलास कोते यांच्या फ्लेक्समुळे शिर्डीच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत। नेमका हा फ्लेक्स सुजय विखे यांना डिवचण्यासाठी लावला होता का, असा प्रश्न आता समोर येतो आहे। आता या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाचे आमदार आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यासमोर मोठं आव्हान आहे। इच्छुकांची वाढती संख्या आणि अंतर्गत शिर्डी शहरातील पुढाऱ्यांची नाराजी यावर मार्ग कसा काढणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे। मात्र त्याला बाशिंग बांधून बसलेल्या भावी नगराध्यक्षांच्या पदरी निराशा पडल्याचं चित्र शिर्डीत दिसत आहे। प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी, अहिल्यानगर।